मोहरायसे फळे नाही, जेवढा मोहर आला तेवढा फळ आले नाही. मोहरायसे फळे नाही, आले काय नासती, है की नाही. आणि पक्व जसे येती थोडी, नास आडी पावे ते. काही आडीमध्ये नासले जातात आणि पक्व दशेला थोडेफारच हातामध्ये येतात. मला त्या आंब्याचं नाही सांगायचं, मला आपल्या सगळ्यांचं सांगायचंय. आपण सगळेजण या प्रवासामध्ये, या वाटेवर, या परमार्थाच्या वाटेवर निघालेलो आहोत. पण पक्व दशेपर्यंत सगळे जातील त्याचा अर्थ असा शक्य नाही महाराज. देवापर्यंत सगळे जातील सांगता येत नाही. म्हणजे आपण सगळेजण चाललोय त्या रस्त्यानं, भगवान परमात्म्याच्या रस्त्यानं चाललोय, पण सगळेजण देवापर्यंत जाणं शक्य नाही. विरळ हो, एखादा असा असतो की तो देवापर्यंत जाऊ शकतो. आणि म्हणून मग आपण देवापर्यंत सगळे निघालो पण जात काय नाही, त्याचं कारण आहे महाराज आपल्या साधनामध्ये कुठंतरी काहीतरी कमतरता आहे. काय आहे? साधन चुकीचं होत आहे. कारण पहा, विहीर भरलेली आहे बर का, विहीर भरलेली आहे, मोटर 10ची आहे. आहे का 10ची मोटर आपल्याकडे? कुणाकडं आहे का विहिरीवर? विहिरीवर 10ची नाही नाही नाही, की नाही? जाऊ द्या ना, आपल्याला टाकायची 10ची. तुम्ही उगाच कमी करू नका, एचपी कमी करू नका, लाईट बिल येऊ द्या काय यायचे ते. 10ची मोटर आपल्याला टाकायची, बरोबर आहे की नाही? विहिरीवर 10ची मोटर आहे, विहीर 10 परत भरलेली आहे, लाईट चांगली आहे, डीपी विहिरी जवळ आहे, बटन टाकलेलं आहे, मोटर चालू झालेली, पाणी वाप्यात जाऊ लागलंय. पण 5 घंटे झालं, अजूनही वाप्याच्या शेवटपर्यंत पाणी आलं. 10च्या मोटरीचं पाणी आणि 5 घंट्यापर्यंत आलं नाही. याचा अर्थ काय? याचा अर्थ काय? पाणी कुठंतरी मुरतय, बरोबर आहे की नाही? पाणी मुरणं शब्दाचा अर्थ साधनामध्ये कुठंतरी चूक होते, बरोबर आहे की नाही? तसं आपण सगळेजण साधन करतोय, भजन करतोय, कीर्तन करतोय, ज्ञानेश्वरी वाचतोय, गाथा वाचतोय, पण अजून देवा स्वप्नात सुद्धा देव आला नाही. समजायचं आपलं कुठंतरी साधन चुकतंय, बरोबर आहे की नाही? मग ज्या दिवशी चूक ध्यानात येईल त्या दिवशी आपली वाटचाल सुरळीत होईल. कारण तुम्ही पहा, एखादा मुलगा, कारण प्रश्न कुठं निर्माण होतो माहितीये का? कुठं निर्माण होतो? साधना करून जर फळ नाही मिळालं तर मग प्रश्न निर्माण होतो. तुम्ही पहा, एखादा मुलगा असावा, 10वीला असावा, रात्रंदिवस त्याने अभ्यास करावा, डोळे फोडावे, चांगला अभ्यास करावा, आणि चांगला अभ्यास करून सुद्धा 10वीला त्याला 0 मार्क पडावेत. किती? 0. ऐ बाळा, 0 मार्क म्हणजे किती असेल? असं मोठं 0 म्हणजे किती मार्क असते? जाऊ दे, तुझा मार्काचा काही संबंध आहे का नाही? तुला विचारतो हे रे, 0 मार्क असं मोठं शून्य दिलं म्हणजे किती? काहीच नाही का? बरोबर आहे की नाही? म्हणजे अभ्यास चांगला केलाय, शिकलाय चांगला, पण परीक्षा दिल्यानंतर त्याला मार्क किती पडले? 0 मार्क पडले. मग विचार तिथं केला जातो की अरे अभ्यास करून सुद्धा याला मार्क पडत आहेत. मग विचार त्याचा करता करावा लागतो. अजून पुढे जाऊन सांगतो तुम्हाला काय झालं. संध्याकाळची वेळ होती. पूर्वीच्या काळामध्ये 4-5 जण असणारे प्रवासाला निघाले. जाता जाता एक नदी असणारी त्यांना आडवी आली, आणि नदी आडवी आल्याच्या नंतर त्या नदीच्या जवळ गेले. त्याने एक जण विचारलं, रामभाऊ अरे नदीचं पात्र मोठं दिसतंय, आता संध्याकाळची वेळ 9-10 वाजलेले, तर आता काय करायचं? रामभाऊने सांगितलं काही काळजी करू नका, जरा इकडे तिकडे आपण काहीतरी पाहू, काहीतरी साधन पाहू, आपल्या पलीकडे जायचंय. साधन पाण्याकरता निघाले. तेवढ्यामध्ये त्या नदीच्या काठावर त्यांना एक नाव दिसली. नावेला पाहिलं, नावेला पाहिल्यानंतर या 4 जणांना बोलू, अरे या आपण या नावेमध्ये बसू, नावे त्या नदीच्या पहिल्या तीराला जाऊ. हे 4-5 जण असणारे त्या नावेमध्ये बसले. हो, संध्याकाळची वेळ होती, नावेमध्ये बसले. ते वल्ले असतात की नाही हाणायची, वल्ले हातामध्ये घेतले आणि वल्ले हाणायला सुरुवात केली. रात्री 10 वाजल्यापासून वल्ले हाणायला सुरुवात केली. सकाळचे 2 वाजले. 2 किती वाजले? 2 वाजले. आणि 2 वाजल्यानंतर समोरचे 2 जण जरा काटाळून गेले. त्यांनी सांगितलं, हो श्यामराव, म्हणले किती वेळ झालं? 4 तास झालं. म्हणले आम्ही वल्ले हाणतो. आता एक काम करा, ड्रायव्हर बदला, झोप यायला लागली, ऍक्सिडेंट होण्याची शक्यता आहे. ड्रायव्हर बदला म्हणले. मग पुढचे 2 पाठीमागे आले आणि मागचे पुढे गेले, आणि त्यांनी सुद्धा वल्ले आणायला सुरुवात केली महाराज. तर जवळजवळ सकाळचे 5:45 वाजले. किती दिसू लागलं थोडं. आणि तेवढ्यामध्ये रामभाऊना विचारलं, ए श्यामराव, अरे 5:45 वाजले, समोरचा काळ दिसायला लागलाय आपल्याला, पण अजूनही आपली नाव पहिल्या तीराला गेलेली. तो श्यामराव म्हणला, रामभाऊ पहिलं तरी जाऊ दे तिकडं, आईला तरी काय सुटलंय का बघा. म्हणले मागचं काय सुटलंय का बघा, मागच्या तीरापासून कुठपर्यंत आलोय बघा. त्यांनी मागच्या तीराकडे पाहिलं तर ह्यांचे नाव जाग्यावरच आहे. आणि मग ते विचार करू लागले, अरे रात्रभर वल्ले हाणून सुद्धा
एक इंचभर सुद्धा नाव पुढे गेली नाही, या नावेनं पुढे का जाऊ नये विचार करा. मग ते अभ्यास करू लागले, विचार करू लागले आणि तेवढ्यामध्ये नाव आले तिथं आला. नावाल्याने त्या चौघजणाकडे पाहिलं आणि त्यांना विचारलं, ए पोरा हो कुठले तुम्ही? त्या पोराने सांगितलं, ओ मामा. म्हणले आम्ही पिंपळगावचे. कुठं चालले? म्हणले चाललो आम्ही यात्रा करण्याकरता. म्हणले पोरा हो कधी बसले नावेमध्ये? मग त्या पोराने सांगितलं, मामा आम्ही रात्री 10 वाजल्यापासून या नावेमध्ये बसलो. मग त्या मामाला विचारलं, 10 वाजल्यापासून? म्हणले हो. मग सकाळचे 6? म्हणले हो. इतका वेळ झाला मी या नावेमध्ये बसलोय. मग त्यावेळेस त्या मामाने सांगितलं, पोरा हो नाव पुढे गेली नाही? म्हणले हो नाही गेली. मग त्या मामानं सांगितलं, पोरा हो तुमचं साधन चुकलं. म्हणले काय चुकलं? अरे मी घरी जात असताना त्या नावेचा दोर असणारा कडुलिंबाच्या झाडाला बांधला होता. तुम्ही वल्ले आणण्याचं काम कर्म केलं पण केलेल्या कर्मानं तुम्हाला फळ नाही दिलं का? कारण दोर बांधल्याला कुठं राहिला? कडुलिंबाच्या झाडाला. आता मला हे नाही सांगायचं मला त्या कडुलिंबाचं काय करायचं. आता मला आपल्याकडे यायचंय. आपलं बी तसंच आहे महाराज, है की नाही? सत्कर्माचे वल्ले आणणं चालू आहे, सत्कर्म करणं चालू आहे. पण सत्कर्म करत असताना अजूनही आपण सध्यापर्यंत गेलो नाही का? त्याचं कारण आहे आपण सुद्धा आपल्या जीवनातला प्रेमाचा दोरा संसार रूपी कडुलिंबाला बांधलेला आहे. आपलं प्रेम देवावर आहे का संसारावर आहे? आता देव आज एकादशी खरं बोलायचं बरं का महिला मंडळ, खरं सांगा आपलं देवावर प्रेम का संसारावर आहे? खरं सांगायचं. कुणाचं देवावर आहे? मला हात वर करा बरं. देवावर आहे का? ते हात नाहीत वर करायले, ते लोकांना सांगायचे हात वर करा. माझं संसारावरच आहे, तुम्ही हात वर करा. त्यांनी ते खुलून सांगितलं की माझं संसारावरच आहे, माझं नका काळजी, तुम्ही तरी करा, है की नाही? एखादं तरी देवावर असावं म्हणून त्यांनी आपला हात वर केला. बरोबर आहे की नाही? मला सांगा कुणाचं देवावर प्रेम आहे? म्हणजे आपला प्रेम रूपी दोर आपण सगळ्यांनी संसार रूपी कडुलिंबाला बांधलेला आहे. बरोबर आहे की नाही? आणि त्याच्यामुळं कितीही चांगलं कर्म केलं तर आपण आपल्या साध्यापर्यंत पोहोचत नाही. याचा अर्थ काय झाला? याचा अर्थ असा आहे की जे साधन आपण करतोय त्या साधनाचा आपल्याला ज्ञान असायला पाहिजे. बरोबर आहे की नाही? कारण कर्म आणि साधन ज्ञान हे दोन गोष्टी आहेत महाराज. बरोबर आहे की नाही? कर्म म्हणजे पाय आहेत आणि ज्ञान म्हणजे डोळे आहेत. एखाद्याला नुसते पाय असले डोळे नसले प्रवास होईल का? प्रवास होईल का? नुसते पाय पण डोळे नाही, प्रवास होईल का? ज्ञानोबारायने उदाहरण दिलं. ज्ञानोबाराय म्हणतात, जात्यांदा लागे पिसे मग ते सैरा धावे जैसे तुझे शहाणपण तैसे दिसत असे. ज्ञानोबा म्हणले जात्यांमध्ये जन्मता जो आढाय तरुणपणामध्ये आला, तरुण वयामध्ये आला आणि त्याच्या मनामध्ये असं की तारुण्याच्या मनामध्ये आता मला पळायचंय म्हटला. मग आंधळा जर पळायला लागला तर त्याचं पळणं वाटावाटणच असेल का? वाटानं पळेल का? नाही महाराज, पळता पळता एखाद्या भिंतीला धडकन मरून जाईल. बरोबर आहे की नाही? म्हणजे एखाद्याला कर्माचे पाय आहेत पण ज्ञानाचे जर डोळे नसतील तर त्याचं धावणं योग्य नाही. आणि एखाद्याला डोळे आहेत, पुढे ऐका ना, एखाद्याला डोळे ज्ञानाचे पण पायच नाहीत, पांगळा आहे, मग याला चालता येईल का? याला जाता येईल का? म्हणजे डोळे आहेत पाय नाही तरी चालणार नाही. एखाद्याला पाय आहेत डोळे नाही तरी चालणार नाही. मग देवाकडे जाणाऱ्याला पायही असावात कर्माचे आणि डोळे असावा ज्ञानाचे, त्याचा प्रवास करावा. आता हा झाला विषय साधनाचा. आता आपल्याला साध्य जे प्राप्त करायचं त्याचं नाव आहे देव. मग त्या देवाचं सुद्धा आपल्याला ज्ञान पाहिजे की नाही? बरोबर आहे की नाही? किती लोकांना देवाचं ज्ञान आहे महाराज? मला सांगा, रात्रंदिवस देवाची भक्ती चालू आहे. ज्या देवाची आपण भक्ती करतोय ते देव खऱ्या अर्थानं कधीतरी एखाद्या दिवशी आपल्या स्वप्नात आलाय का? स्वप्नात आलाय का देव? कुणी बी हात वर करून सांगावं माझ्या देवा स्वप्नात आलाय. फक्त महिला मंडळीनं सांगू नये. म्हणजे मला काय सांगायचं पुढचं ऐका ना. महिला मंडळीनं सांगू नये की महाराज देव नाही आला पण देवी आली. अजिबात सांगू नका, अजिबात सांगू नका. तुमची देवी पाहून पाहून आम्हाला कंटाळा आला. देवी चांगली आहे की नाही? पण चांगल्या देवीचा आम्ही कार्यक्रम केला आहे की नाही? अंगात येते म्हणे देवी, अंगात देवी येते अंगात देवी. आळंदीला जाऊन बघा, अखंड ब्रह्मचारी राहिले.
ज्ञानेश्वरी पाठ केली, गाथा पाठ केला, भागवत पाठ केलं, रोज ज्ञानोबरांचं दर्शन, इंद्रायणीचं स्नान, गुरुचं दर्शन, गुरुची सेवा, आपलं संपूर्ण आयुष्य ज्ञानोबराला समर्पित ज्यांनी केलं. गाथा पाठ आहे, ज्ञानेश्वरी पाठ आहे, त्यांच्या सुद्धा एका क्षणाकरता देव स्वप्नात येईना गेला. आणि ही म्हणते देवी माझ्या, देवी माझ्या. आता लय पुढचं बोलता ते पण नाही बोलत. महाराज देवी कधी अंगात येऊ शकत नाही. पुढे चला. म्हणजे इतकं करून सुद्धा देव आपल्या स्वप्नामध्ये येत नाही. मग आपण भक्ती करत नाही का? भक्ती करतोय पण देव स्वप्नात सुद्धा येत नाही. मग कोणत्या देवाची भक्ती करतोय? मग इथं काहीतरी आपलं चुकतंय असं वाटतंय. कारण कोणत्या देवाची भक्ती करावी हे लोकांना कळत नाही. हो, आता एक जणाला विचारलं जगद्गुरु तुकोबारायांनी, का रे कोणाची भक्ती करतो? तो सांगतो जगद्गुरु तुकोबाराला, तो म्हणला देवा महाराज मी एक आईची भक्ती केली. म्हणले मग झालं काय? तुला अनुभव काय आला? त्यानं अनुभव सांगितला. आई भवानी थोर जाणोनी ओ तिजे म्या उपासिले भो, हाती परडी देवणी तिने मज भिकेसी लाविले भो, उद्वास्तचे भरे फिरे गडबडे भूत वावरे मज तो व्यर्थ सीन वाटला. वा छान. बघा आता असं मी देवीचं म्हणलं का नक्की कुणाच तरी अंगात आला असतो. पण ते अंगात यायचं मी आधीच सांगितल्यामुळे ते थोडं थांबलंय बघा. नाही तर नक्कीच एखादी तरी उठली असते. हो, जय जगदंबे पूर्ण कदंबे देह तुझा कपिला, आहे की नाही? महाराज त्यांनी एक जणांना सांगितलं, म्हणले महाराज मी देवीची उपासना केली पण तिने मला भिकेची लाविले, हाती परडी देवोनी तिने माझं. हो, महाराज म्हणले बरं. दुसऱ्याला विचारलं, का रे तू कुणाची उपासना केली? त्याने सांगितलं ये साई साखराई, आहे की नाही? अशा देवीच्या वेगवेगळ्या, कुणी म्हणलं मसोबाची केली, कुणी म्हणलं वेगवेगळ्या देवाची उपासना केली. आणि मग महाराज म्हणले अरे तुमचं साधन इथंच चुकलंय. तुम्हाला साध्य प्राप्त करायचंय ना, तर ते साध्य तुमचं चुकलेलं आहे. कारण तुम्ही पहा, या सेंद्रिय हेंद्राच्या देवाची जर पूजा केली ना, तर हे सेंद्रिय हेंद्रिय देव आपल्याला कधीही फळ देऊ शकत. महाराजांनी वर्णन केलंय ना, सेंद्री हेंद्र दैवते तुमचं इथं साध्य चुकलेलं आहे. साध्याचं ज्ञान तुम्हाला नाही. कोणाची देवाची उपासना केली पाहिजे? हेंद्रे सेंद्रिय देवाची करू नका. हे महाराजांचं प्रमाण आहे, नीट लक्ष द्यायला. सेंदरी हेंदरी दैवते, या देवांची पूजा करू नका म्हणले. का? कारण कोणती पूजिती भूते खेते. काही काही लोक तर महाराज भूताची पूजा करतात. कोणाची आहे का आपल्या गावामध्ये? नाही नाही, पूजा करणारा नसू द्या, भूत आहे का म्हणलं? आहे ना? हो, प्रत्येक गावामध्ये भूत असतंय महाराज.
आपली सासू आपल्या सुनेच्या अंतकरणामध्ये आल्याबरोबर पेरणी करते. हो, सुनबाईला सांगते सासूबाई, नवीन आलेली असते सुनबाई, आहे की नाही. सुनबाई घरामध्ये आली आणि काही दिवस झाले गेले की सासूबाई म्हणते, सुनबाई डोंगराकडे जाऊ नको बरं का. आता ह्या बिचाराला काहीच माहित नसते, पण ती गावात आली की हिला लगेच पेरणी करून ठेवते. डोंगराकडे जाऊ नको. सुनबाईने विचारलं, सासूबाई काय झालं? अगो तिथं भूत आहे. बरोबर आहे की नाही. मग आता ह्या सासूने ह्या सुनेला सांगितलं की ही सून पुन्हा सासू झाली. बरोबर आहे की नाही. मग ह्या सासूला वाटलं, मा एवढा मोठा ठेवा दिलेला आहे माझ्या सासून, पुढे सुनाला द्यावा. लगेच ती तिला सांगते, म्हणजे गावातलं भूत बंद व्हायचा कार्यक्रम शक्यच नाही महाराज. बरोबर आहे की नाही. हे काही शिकवायची गरज नाही. कोणती पूजिती भूते घेते. काही लोक भूताची सुद्धा पूजा करतात. आता या भूतावर मला बरंच बोलता येतंय, पण आता नाही बोलत, वेळ आपला कमी. बरोबर आहे की नाही. चला मग शेंदरे हेंदरे दैवते त्यांची पूजा करू नका. कोणते पूजते भूते घेते. आपुल्या पोटाची रडते मागते सीते अवधान. अरे जे देव तुम्हाला सांगतात, ए भक्ता मला नवस केलास ना, मग एक काम कर, 4 पायाचं घेऊन ये. किती पायाचं घेऊन ये? 4 पायाचं. आणि तुम्हाला सांगू का, नवस करण्यामध्ये महिला मंडळ लय पटाईत महाराज. नवस फक्त त्यांनीच करावा. बरोबर आहे की नाही. हो, कारण साधनामध्ये चूक असते, साध्यामध्ये सुद्धा चूक असते. साधन जर चांगलं नसलं तर फळ प्राप्त होणार नाही ना. बरोबर आहे की नाही. मग ह्या नवस करतात. एक छोटासा गोष्ट तुम्हाला सांगतो. काय झालं, एक संन्यासी महाराज होते आणि त्या संन्यासी महाराजांचं अशी ख्याती झाली की सगळ्या महाराष्ट्रामध्ये ख्याती पसरली की महाराजांनी नारळ दिला की मुलगा होतो. आपल्या पिंपळ गावातल्या 10-12 जणी व्हॉट्सअप ग्रुपने एकत्र आल्या आणि त्या महाराजाकडं गेल्या. बरोबर आहे की नाही. त्यांना सुद्धा चांगला अनुभव आला. ऐका ना पुढं. आणि मग गावातल्या तरुण पोराने एक विचार केला. तो म्हणला, असं जर होत असेल तर आपण बी जाऊ ना. 25 वर्षाच्या पोरानं एक ताजं नारळ घेतलं आणि नीट त्या महाराजाकडे गेला. महाराजांच्या पाया पडला. महाराज हे नारळ घ्या. महाराजांनी नारळ घेतलं आणि महाराजांना सांगितलं, मग काय पाहिजे तुला? म्हणला, काय नाही महाराज, माझी बी इच्छा आहे, मला एखादा मुलगा व्हावा. महाराज म्हणले, काळजी करू नको, नक्की होईल. महाराजांनी मंत्र उच्चार केला. नारळ त्याच्या हातामध्ये दिलं. मुलगा नारळ घेऊन आला, घरी आला. 1 वर्ष झालं, मुलगा झाला. म्हणतं काय कोणतरी झाला म्हणून, है की नाही. महाराज दुसऱ्या वर्षी परत गेला. महाराजांना सांगितलं, महाराज तुम्ही नारळ दिलं पण मुलगा झाला नाही. मग अजून एक नारळ देतो म्हणले. अजून एक नारळ दिलं. घरी आला, वर्षभर राहिला, मुलगा झाला नाही. परत 3ऱ्या वर्षी गेला. महाराजांना सांगितलं, महाराज मुलगा झाला नाही. महाराज म्हणले, असं तर कधी होणं शक्य नाही. माझ्या अंगात काही दैवी गुण नाही, पण काय माझं माहित नाही, पण नारळ दिल्यानंतर मुलगा होतो हे माझा अनुभव आहे. आतापर्यंत असं कधी झालं नाही. मग हे का व्हावं? महाराजांनी सहज त्याच्याकडे पाहिलं. त्याला सांगितलं, का रे, आतापर्यंत जेवढे लोक माझ्याकडे आले नारळ नेण्याकरता ते सगळे जोडीनं आले. तू 2 वर्ष झालं मी तुला पाहतो, एकटाच येतोस. बायकोला का आणत नाही? मला महाराज लग्न झालं नाही. आता मला सांगा, लग्न नाही झाले अशा म्हातारपणापर्यंत जरी नारळ खाली तर मुलं होतील का? होणार नाही. आपला देव चुकीचा, आपली साधना चुकीची, म्हणून आपण जात नाही. मग या सेंद्रिय हेंद्रिय देवाची आपण पूजा करतो आणि ते म्हणते मला 4 पायाचं दे. मला सांगा, ज्या देवाला शेळीचं बकरं आपल्या चरणापाशी आणता येत नाही ते देव तुम्हाला काय देणार आहे? जरा साधा विचार करा ना. देव कुणाला म्हणतो आपण? देव कुणाला म्हणतो की ज्याला सगळं करता येतं त्याचं नाव काय आहे? देव आहे. मग ज्या देवाला ते शेळीचं करोडं आणता येत नाही त्याच्याजवळ, ते काय देणार आहे तुम्हाला? पण उगा आपली येडी कल्पना. कुठं देवीला नवस केला, कुठं मसुबाला नवस केला, 4 बकरे देते, 10 बकरे देते, 5 देते. आमचं कीर्तन कमी ऐका, आमचे कीर्तन कमी ऐका, पण हे बंद करून टाका. कुठल्या शास्त्रामध्ये तुम्हाला वाचायला मिळणार नाही. कुठल्याच शास्त्रामध्ये नाही महाराज, कुठल्याच नाही. तुम्ही मला एखाद्या शास्त्रामध्ये दाखवा, आम्ही कीर्तन बंद करून टाकतो. आम्ही एवढे जीव तोडू सांगतो. तुम्ही जर चांगले नाही वागले, तुम्ही जर बदल नाही केला तर सप्ताह करून उपयोग. आज एकादशी आहे म्हणून मला जास्त फोडून सांगता येत नाही तर लय फोडून सांगितलं असतं, है की नाही. एकादशी आज मला सांगता येणार नाही, पण एवढं ध्यानात ठेवा, कुणाला जर नवस करायचा असेल तर पुरणपोळीचा नवस करा. लईच एखाद्याकडे पैसा असला तर श्रीखंडाचा नवस करा. त्याच्यापेक्षा जास्त पैसा असला तर बासुंदीचा नवस करा, है की नाही. जेवायला कुणीच नाही आला तर आम्हाला आमंत्रण द्या.
बरोबर आहे की हनुमान महाराज? श्रीखंडन बासुंदी असलं म्हणलं की आम्ही कधी हजरच आहेत महाराज. कुणीच तुमच्याकडे जेवायला नाही आलं तर 100 महाराज लोक घेऊन यायची जबाबदारी आहे आमची. बरोबर आहे की? तुमचा नवसच फिटला पाहिजे. नवस करायचे तर चांगले करा, कसले बी करू नका. ऐका ना, हे सेंद्रिय हेंद्र जे दैवत आहेत ना, ह्या देवाची पूजा करायची गरज नाही. एका देवाची पूजा केली की त्यांची पूजा केल्यासारखं होते. म्हणले कसं काय? ज्ञानोबाने उदाहरण दिलं ज्ञानेश्वरीमध्ये. ज्ञानोबा काय म्हणतात, तुम्हाला जर एखाद्या झाडाला चांगलं टवटवीत करायचं असेल, त्याला फळं आले पाहिजे, फुलं आले पाहिजे, फांद्या वाढल्या पाहिजे, असं जर तुम्हाला वाटलं, एका माणसाला वाटलं माझ्या झाडाची फांदी माझ्या वावरामध्ये जास्त आली पाहिजे, मग त्यानं काय केलं, घागरभर पाणी घेतलं आणि त्या फांदीच्या अंगावर टाकलं. कशा करता? नाही मला या बाकीच्या फांद्या दुसऱ्या रानात चालल्यात, शेजाऱ्याच्या रानात गेले, भांडणाचं मूळ आहे, त्याच्यापेक्षा माझ्या रानामधली फांदी वाढली पाहिजे म्हणून पाणी आणलं, फांदीवर टाकलं, पाणी आणलं, फांदीवर टाकलं. किती दिवसानंतर फांदी 10 फुटावर जाईल? जाईल का? का जाणार नाही? का जाणार नाही? कारण फांदीला पाणी घातल्यानंतर मुळाला जात नाही. पण मुळाला जर पाणी घातलं तर फांदीला गेल्याशिवाय राहत नाही. तसं इतर देवताची पूजा केल्याच्या नंतर, चंद्रहेंद्र देवताची पूजा केल्याच्या नंतर पांडुरंगाची पूजा होत नाही. म्हणजे फांदीची पूजा केल्यावर मुळाची होत नाही. पण पांडुरंगाची पूजा करा, महादेवाची पूजा करा, ह्या फांद्यापर्यंत पूजा केल्याशिवाय राहत नाही. म्हणजे तुम्हाला अजून छोटं उदाहरण सांगतो आपल्या हिशोबामधलं. मला सांगा, 100मध्ये 90 आहेत, बरोबर आहे ना? ए पोरा हो, 100मध्ये 90 आहेत, बरोबर आहे की नाही? पण 90 मध्ये 100 आहेत का? आहेत का? बरोबर आहे की नाही? 90 मध्ये 100 नाहीत महाराज, 100मध्ये 90 आहेत. तसं पांडुरंगामध्ये, महादेवामध्ये सगळे देव आले, पण सगळ्या देवामध्ये पांडुरंग महादेव नाही. म्हणून महाराज म्हणले, सेंदरे इंदरे दैवते कोणते पूजते भूते खेते, आपल्या पोटाचे रडते मागते सीते अवधार, आपल्या इच्छे आणि का पिढी काय ते देईल बरारी, तुम्हाला काय देणार आहे? मग महाराजांना विचारलं, कळो आली तयाची थोडी, कळवा आली तयाची थोरी, अल्प रोखडी बुद्धी आधीर. हा, अल्प रोखडी बुद्धी आधीर. हो, हे अल्प संतुष्टी असणारे आहेत आणि त्यांचं आम्हाला सगळं कळलेलं आहे. मग महाराजांना विचारलं, महाराज तुम्ही सांगितलं आम्हाला याची पूजा करू नका, त्याची पूजा करू नका, त्याची पूजा करू नका, मग पूजा तरी कोणाची करायची? बरोबर आहे का नाही? आता कोणाची पूजा करायची? तर ऐका, महाराज म्हणले पूजा त्याची करायची जो विटेवर उभा आहे. देवताची जर पूजा केली तर त्या देवापर्यंत जाऊ शकत नाही महाराज. एक गोष्ट परंपरेने सांगितली जाते, कदाचित तुम्ही ऐकली असेल, शॉर्टकट तुम्हाला मी सांगतो. एक अनागोंदीचा राजा होता आणि तो देवीची पूजा करायचा. रोज त्या देवीला हार घालायचा, सोनं घालायचा, नाही ते अलंकार घालायचा. आता राजा म्हणले, राजाकडे काय कमी महाराज? पण त्या राज्यामध्ये योगायोगाने एक वारकरी चालला होता, वारकऱ्याचा मुक्काम देवीच्या देवळामध्ये पडला. देवीच्या देवळापाशी तो वारकरी बसला, बसल्याबरोबर त्या वारकऱ्याने भगवान परमात्म्याचं भजन सुरू केलं, पांडुरंगाचं भजन सुरू केलं. वारकरी म्हणू लागला, उदंड पाहिले, उदंड ऐकले, उदंड वर्णिले क्षेत्र महिमे, ऐसे चंद्रभागा, ऐसे भीमा तीर, ऐसा विटेवर देव कोठे. महाराज भजन सुरू केलं. राजाला राग आला. राजा मला देवीचं मंदिर देवाचं भजन अजिबात चालणार नाही. राजा जवळ गेला आणि त्या वारकऱ्याला सांगितलं, ए वारकऱ्या, अरे त्या पांडुरंगाचं वर्णन नाही करायचं, त्या पांडुरंगापेक्षा सुद्धा माझी देवी श्रेष्ठ आहे, माझ्या देवीचे गाणे म्हण. वारकरी खानदानी होता. वारकऱ्याने सांगितलं, अरे मरण, पण मी तुझ्या देवीचं गाणं म्हणणार नाही. राजाने सांगितलं, हे बघ, सकाळच्याला उठल्यावर तरी माझ्या देवीचं भजन म्हण. त्यानं सांगितलं म्हणणार नाही. राजाला वाटलं ऐकल, सकाळच्याला मरणार बी नाही की नाही. सकाळ झाली, सकाळी राहतो वारकरी उठला आणि उठल्यानंतर सकाळी त्यानं सुरू केला महाराज काकडा, हे की नाही, उठा जागे वारे आता, स्मरण करा पंढरीनाथा, उठा पांडुरंगा, प्रभात समयो पातला, हे की नाही. असं भजन चालू केलं. राजा तिथं आला. राजाला सांगितलं, वारकऱ्या, अरे तुला सांगितलं होतं ना देवाचं भजन करायचं नाही, माझ्या देवीचं भजन कर. वारकऱ्यानं सांगितलं, ए राजा, अरे काय या देवीचं वर्णन करतो? तुझी देवी रोज सकाळी 4 वाजता उठून माझ्या पांडुरंगाच्या दरबारामध्ये झाडून काढते.
काय सांगितलं? तुझी देवी झाडून काढते. राजाला दणकाच बसला. राजा म्हणला, अरे ही माझी देवी कशी तुझ्या पांडुरंगाकडे जाईल? अरे माझ्या देवीच्या गळ्यामध्ये अलंकार बघ किती सोन्याचे आहेत, सोन्यानं बोलवतो मी रोज हिला. माझी देवी मला बोलते, जाऊ शकत नाही. अरे सोन्याचं काय सांगतोस राजा? अरे तुझ्या तरी त्या देवीच्या गळ्यामध्ये सोनं आहे, माझ्या पांडुरंगाचं अख्खं पंढरपूर सोन्याचं. काय सांगितलं? पंढरपूर सोन्याचं. महाराज राजाला आश्चर्य वाटलं. राजा म्हणला, हे वारकरी भिकारी, हो नीट धोतर नाही घालायला, कपडे मळालेले, एवढी गळ्यामध्ये माळ घातली आणि ह्याच्या पांडुरंगाचं सोन्याचं पंढरपूर कसं शक्य आहे? वारकऱ्याला सांगितलं, हे वारकरी, जर तुझं पंढरपूर सोन्याचं नसलं आणि माझी देवी जर तिथं झाडून काढीत नसली तर मी तुला फाशी देईन, फाशी. वारकऱ्याने सांगितलं, हे राजा काय पाहतो माझं? अरे माझा पंढरपूर सुद्धा सोन्याचं मी तुला दाखवतो आणि तुझी देवी सुद्धा तिथं झाडून काढताना दाखवतो, चल म्हणले माझ्यासोबत. पण त्या वारकऱ्यानं सांगितलं, राजा जर पंढरपूर सोन्याचं दिसलं आणि तुझी देवी जर झाडून काढीत असली तर तू काय करणार सांग? त्यानं सांगितलं, मी लगेच वारकरी होतो, मला माळ घालतो गळ्यामध्ये. आणि चल म्हणले. निघाले महाराज. वारकरी पुढं, राजा माग, वारकरी पुढं, राजा माग. भजन चालू होतं. पंढरपूरच्या जवळ जवळ आले ना, आता मात्र त्या वारकऱ्याचा बीपी वाढला. महाराज वारकऱ्याचा बीपी वाढला, है की नाही? वारकरी विचार करू लागला, जर या राजाला पंढरपूर सोन्याचं नाही दिसलं तर मला मरावं लागेल, ह्याची त्याला चिंता नव्हती. पण जर पंढरपूर सोन्याचं नाही दिसलं तर माझ्या पांडुरंगाचा अपमान होईल. मरणाची भीती नव्हती महाराज त्या वारकऱ्याला, माझ्या पांडुरंगाचा अपमान होईल असं त्याला वाटू लागलं. तुम्हाला सांगू का, खरा भक्त तोच आहे की जो आपल्या देवाचा अपमान होऊ देत नाही. मला सांगा, पंढरपूर जर सोन्याचं नाही दिसलं तर नुकसान कोणाचं आहे? पांडुरंगाचं. तुम्हाला उदाहरण सांगतो. समजा गावामध्ये पाटलाची बायको आहे, पाटलाची पत्नी आहे आणि त्या पाटलाच्या पत्नीच्या अंगावर नाटी आहे, पण त्या नाटीला 10 गाठी बांधलेल्या आहेत. किती? 10 गाठी आहेत, बरोबर आहे की नाही? मग पाटलाची बायको जर फाटलेली साडी घालून जर गावामध्ये फिरायला लागली, आता ह्याची लाज कुणाला? मग पाटलाच्या बायकोला आहे का? बायकोच्या पाटलाला नाही, मग पाटलाला लाज आहे. मी बोलत नाही, महाराजांचं प्रमाण आहे. तू का म्हणे नग्न भाज तरी हे लाज स्वामीशी, बरोबर आहे की नाही? तसं देवा जर सोन्याचं मंदिर नाही दिसलं तर अपमान तुझा होईल. ओ राम राम राम, विठ्ठल विठ्ठल त्याने म्हणायला सुरुवात केली. आणि दुसरा एक वारकाला प्रश्न पडला, माझ्या पांडुरंगाचं पंढरपूर सोन्याचं आहेच, पण ते पाहण्याकरता सुद्धा पुण्य लागतं. काय लागतं? कोण कोण गेलंय पंढरपूरला? हात वर करा बरं, हात वर करा. कोण कोण गेलंय पंढरपूरला? मी जातो वडे घरी. आता कुणीच नाही गेलं म्हणजे काय करायचं? हात वर करा आता सगळ्यांनी. जे जे पंढरपूरला गेले नाही त्यांनी हात वर करा. तेव्हा त्या आजीबाईला 2-2 हात वर गेले. त्या म्हणल्या असत्या एक पंढरपूरला गेलेला आणि एक पंढरपूरला नाही गेलेला, बरोबर आहे की नाही? आता ऐका, मला माहितीये तुम्ही सगळेजण पंढरपूरला गेले, पण मला हेच विचारायचंय, सगळ्यांना पंढरपूर सोन्याचं दिसलं का? याचा अर्थ पंढरपूर सोन्याचं पण आपल्याला दिसलं नाही, समजायचं आपलं पुण्य कमी पडलं. तसं राजाला पंढरपूर सोन्याचं दिसल का? पुण्य आहे का याचं? वारकऱ्याच्या मनामध्ये धागधूग चालू होती, पण देवाला काळजी. जसं पंढरपूरच्या शिवेवर आले आणि आल्याबरोबर राजानं पाहिलं पंढरपुराकडे, अहो काय पाहता, त्या राजाला पंढरपूर सोन्याचं दिसू लागलं. महाराजांनी वर्णन केलं ना, जय धनिक सोना सरा, महाराज त्या राजाला पंढरपूर सोन्याचा दिसू लागलं. त्या राजाला तो सोन्याचा कलर दिसू लागला. राजाला आनंद वाटू लागला. राजाने सांगितलं, अरे भिकाऱ्यासारखा दिसणारा हा वारकरी, पण काय या वारकऱ्याचं वैभव आहे?
दिसायला साधाय पण वैभव फार मोठे. वारकऱ्या तुला मानलं, आतापर्यंत मी तुला मानत नव्हतो. पंढरपूर मला सोन्याचं दिसलं, पण अजूनही माझी एक अट राहिलेली, माझी देवी दिसली पाहिजे. वारकऱ्याला इतका आनंद झाला, या बिचाऱ्याला दिसलं म्हणले पंढरपूर, चला आता. ऐका नाही, पांडुरंगाच्या दौरामध्ये हो इकडं सकाळी सकाळी 4 वाजता स्नान केलं चंद्रभागेला, आणि वारकरी आणि राजा असणारा त्या पांडुरंगाच्या दरबारामध्ये गेले, राऊळामध्ये गेले, आणि तिथं गेल्याच्या नंतर त्या राजानं काय पाहिलं, तर त्या राजानं पाहिलं की माझी देवी हातामध्ये झाडू घेऊन पांडुरंगाच्या राऊळामध्ये झाडून काढते. राजानं देवीला पाहिल्याबरोबर राजा धावत धावत पळत पळत गेला आणि देवीच्या चरणावर डोकं ठेवणार, तेवढ्यामध्ये त्या देवीनं राजाला धरलं ना असं उचललं. ए राजा, अरे कशाला पाया पडतोस? नाही नाही म्हणलं, अगं तू माझी देवी. हा माझी देवी नाही, इथं पाया पडायचं असेल तर फक्त माझ्या मालकाच्या पाया पडायचं, माझ्या पाया पडायचं. हो तुझी देवी तुझ्या राज्यामध्ये, इथं माझ्या मालकाच्या पाया पडायचं, माझ्या पडायचं नाही. बरोबर आहे की नाही? तुम्ही पहा, समजा कीर्तन झाल्यावर आमच्या लोक पाया पडतात, बरोबर आहे की नाही? पाया पडतात. पण हे जर आळंदीमध्ये आम्ही आमच्या गुरुच्या समोर उभा असलो आणि तुम्ही आम्हाला तिथं भेटायला आले आणि आमच्या गुरुचं दर्शन न घेता तुम्ही जर आमचं दर्शन घ्यायला लागले, तर आम्ही तुम्हाला दर्शन घेऊन देऊ का? घेऊन देऊ नाही, घेऊन देणार. आम्ही सांगणार, अरे आमचं नाही, आमच्या गुरुचं दर्शन घ्या. कारण हे पुतळा जे घडवलाय ते आमच्या गुरूंनी घडवलाय, बरोबर आहे की नाही? हे मडकं जे घडवलंय ते गुरूंनी घडवलंय. तसं देवीने सांगितलं, अरे मालकाचं दर्शन घे, माझं घेऊ नको. आणि जसं देवीला झाडताना पाहिलं, सोन्याचा कळस पाहिला, पंढरपूर पाहिलं, राजानं त्या वारकऱ्याचे पाय धरले आणि सांगितलं, वारकरी हो मला माफ करा, मी तुम्हाला काहीतरी चुकीचं बोलत होतो. आता तुम्हीच माझे गुरु आणि तुम्हीच माझ्या गाड्यामध्ये माळ घाला. राजाला माळ घातली, तिथून पुढे राजा पंढरीचा वारकरी झाला.